ओसाड गावची पाटीलकी सोडणं कितपत योग्य आहे? देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना असं म्हणत टोला लगावलाय। शिवसेना संपत्तीचा नाही तर विचारांचा वारसा आहे। वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी एक भावनिक आवाहन केलं होतं। माझ्यावरचे आरोप खरे निघाले तर मी पदावरून पायउतार होणार आणि तुमच्यातल्या शिवसैनिकाला पक्षप्रमुख करणार असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं। आपण जे आश्वासन दिलं होतं की त्याप्रमाणे पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये, मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे। बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये। अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये, मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन। पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच हे मी करेन। आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओसाड गावाची पाटीलकी सोडतो असं म्हणणं आता हे कितपत योग्य आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। बघा, शिवसेना म्हणजे काय आहे? हा पक्ष नाही आहे, हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाही आहे, तो विचारांचा वारसा आहे। तो विचारांचा वारसा ज्या क्षणी त्यांनी सोडला त्या क्षणी ज्यांना विचार मान्य होते ते सगळे वेगळे झाले